नाशिक महापालिकेच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू आहे. नुकतीच स्थायी समितीवर 16 सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. आता सभापती पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 2 दिवसांपूर्वी महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत स्थायी समितीसाठी 16 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर नगर सचिव विभागानं ठराव करून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पत्र पाठवलं. त्यामुळे येत्या काही दिवसात सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 16 सदस्यांच्या स्थायी समितीत सभापती होण्यासाठी 9 हा बहुमताचा आकडा महत्वाचा आहे. सध्या भाजपचे 9 सदस्य स्थायीवर असून त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. शिवाय शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतल्यानं विरोधक राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे अवघे 3 सदस्य उरले. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या सभापती पदावर भाजपचा उमेदवार निवडून येणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीप्रमाणेच ही निवडणुकी बिनविरोध होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. स्थायी समितीला महानगरपालिकेची आर्थिक नाडी मानलं जातं, त्यामुळे सभापती पदाला विशेष महत्व आहे. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना अधिक वेग येणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो.